बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर आहेत. तर सर, काल आपली एक बैठक झालेली आहे. नेमकी काय बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीचं स्वरूप काय होतं? काल आम्ही आदिवासी समाजामधले जे राजकीय पक्ष आहेत, एक गोंडवाना पार्टी आहे, त्याच्याचबरोबर गोंडवाना संघर्ष समिती म्हणून एक पक्ष आहे, तिसरा जो आहे त्याच्यामध्ये भारत आदिवासी पार्टी आहे, राजस्थानची ब्रांच महाराष्ट्रामध्ये आहे, आणि त्याच्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक संघटना ज्या आदिवासींच्या काम करत होत्या, मग त्या माना समाजामध्ये काम करतात, गोंड गोवाऱ्यांमध्ये काम करतात, ते बडामाडिया यामध्ये काम करतात, आदिम संघटना ज्या आहेत त्याच्यामध्ये काम करतात, कोलाम आहेत त्याच्यामध्ये जे काम करतात, किंवा आन समाज जो आहे त्याच्यामध्ये काम करतात आहेत, किंवा भिल्ल आहे, कोरकू आहे, कोकणी आहे, अशा ज्या वेगवेगळ्या समूहांच्या संघटना ज्या आहेत त्या सगळ्यांची असणारी काल एक बैठक झाली. वंचित बहुजन आघाडीने ती बोलवली होती. ती बैठक यशस्वी झाली असं मी म्हणेन, कारण का अनेक वर्षानंतर या सगळ्या आदिवासी संघटनाने निर्णय घेतला की आम्ही या विधानसभेमध्ये एकत्र लढणार आहोत. अजेंडा जो आहे आणि आपापल्या संघटनांमार्फत याला फायनॅलिटी घेऊन यायचं, आणि 27 तारखेला नाशिकला बैठक पुन्हा बोलवण्यात आलेली आहे. त्या नाशिकच्या बैठकीमध्ये राजकीय रोडमॅप जो आहे तो त्या ठिकाणी तयार केला जाईल. त्या ह्याच्यामध्ये दुसरीही असणारी एक चर्चा झाली की वंचित बहुजन आघाडी यांनी जो आरक्षण बचाव यात्रा काढली होती, आणि त्यामध्ये जिल्ह्यातल्या ओबीसीच्या ज्या संघटना आहेत त्या संघटना आणि वंचित बहुजन आघाडी यांनी असणारा जिल्हा इलेक्शन समन्वय समिती ज्या स्थापन केलेल्या आहेत, त्यामध्ये सुद्धा हे घटक म्हणून त्या ठिकाणी असणारं होणार आहेत. आणि होऊ शकतं की सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा पहिल्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रातलं वेगळी विकास आघाडी ही आपल्याला त्या ठिकाणी दिसेल अशी असणारी परिस्थिती आहे. बाळासाहेब, की दुसरा विषय असा आहे की एकंदरीत जर बघितलं तर ओबीसीचं जे नेतृत्व आहे हे महायुतीमध्ये जो घटक पक्ष म्हणून जो आज अजित पवारांचा घटक आहे, छगन भुजबळ हे ओबीसीचं नेतृत्व करतायत. मग त्याच्यामध्ये ओबीसीचा जो वर्ग आहे, आपलं जी आघाडी तयार होते यामध्ये काय तुम्हाला वाटतंय? माझं म्हणणं असं आहे की छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते आहेत, हे बरोबर आहे, पण त्यांचा पक्ष त्यांच्या भूमिकेशी आहे का, ही मला वाटतं ओबीसीमधली चर्चा फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्या चर्चेच्या याच्यामधलं जे आहे ते मी असताना मानतो की त्यांनाच त्याचं उत्तर द्यावं लागेल, आणि ते या इलेक्शनच्या अगोदर उत्तर देतील असं मी या ठिकाणी ओबीसी आशा धरून बसलेला आहे. जो जरांगे पाटलांचा मराठा समाज आणि छगन भुजबळ यांचं जे कुठंतरी टोकाची जे आता स्टेटमेंट आपल्याला समोर येत असताना पाहतात, म्हणजे आरक्षण आणि ह्या दोन गटांमधला टोकाची भूमिका, यावर आपण कसे म्हणणं असं आहे की त्यांचं ते व्यक्तिगत भांडण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्या व्यक्तिगत भांडणामध्ये माझी बोलण्याची काही इच्छा नाही आहे. ते दोघं मोठे नेते आहेत, बघून घेतील. परंतु एवढं निश्चितपणे सांगेन की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, यामुळे गावामध्ये दोन तट पडलेले आहेत. एक ओबीसींचा तट आहे आणि एक मराठा समाजाचा तट आहे. आणि त्या ओबीसींच्या असणाऱ्या भूमिका की आम्हाला असणारा मराठा समाज आमच्यामध्ये नको आहे,
या ओबीसीनी असणारा वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका आहे की ओबीसींचं ताट ओबीसींना राहिलं पाहिजे, याला त्यांनी स्वागत केलं आहे आणि आमच्या असणाऱ्या यात्रेला त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला आहे. आणि ज्या काही संघटना आहेत, सामाजिक संघटना ज्या आहेत ओबीसीच्या, त्या वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कमिटीबरोबर बसून ते जिल्हा इलेक्शन समन्वय समिती त्या ठिकाणी स्थापन करतात आहेत आणि त्यांचं असणारं चालले अशी परिस्थिती आहे. आता या विधानसभा निवडणुकीमध्ये जो महायुती असेल किंवा ज्याप्रमाणे विधानसभेमध्ये ज्याप्रमाणे आपल्याला एक प्रमुख आपल्याकडे पाहत असताना एक प्रमुख म्हणून आपल्याकडे पाहत होते, मग या विधानसभेमध्ये अशी काही आपली चर्चा होते का नाही होते, कुणाचं काय आपल्याला हे करते? आम्ही जे करतो ते आपल्याला मी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तेवढ्यावरतीच तुम्ही असणार हे करा. कोण काय करते याच्याशी मला काहीच घेणं देणं नाही. तिसरी आघाडी म्हणून आपण समोर येत आहे. जे काही असेल ते आम्ही आपल्याला सांगतो त्याच्यामध्ये. थँक्यू. चालेल. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी साखरकरसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.